दिशा किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी। अगदी झटपट होणारी अशी भाजी। चला तर बनवूया। कारले घेतले, ते स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतले। त्याचे मागचे देठ हे आपण कापून घेतले सुरीने आणि साल मी हे काढून घेतलेले आहे भाजी बनवण्यासाठी। कढई ठेवले मसाला तयार करण्यासाठी। शेंगदाणे घेतले अर्धी वाटी, घेतले मी थोडंसं तीळ घेतले। सर्व मिश्रण आपल्याला अगदी बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे। हे कारल्याच्या भाजीसाठी घेतलं, छान परतून घेऊ आपण। घालते, छान परतून घेऊ। आता आपण याला काढून घेऊया। मिश्रण थंड होऊ द्यायचं आणि आपण हे वाटण करून घेऊया। मी थोडीशी चिंच घालते, कोथिंबीर घालते आणि मिक्सरमध्ये आपण हे बारीक वाटण करूया। जाडसर करायचंय, जास्त बारीक नाही करायचं। घेतलं आपण एक तसं मध्य भागून कापून घ्यायचं, त्याला नंतर असं कापायचं आणि असं बारीक कापायचं त्याला आपण असं उभं। अशा पद्धतीने आपण कापून घेऊ सर्व कारले। हे बघा असं कापून घेऊ आपण सर्व। अशा पद्धतीने आपण सर्व कारले कापून घेऊया बारीक याचे। तुम्हाला हवा तसा शेप तुम्ही देऊ शकता। कढई ठेवली आहे गॅसवर, तेल टाकून घेऊ आपण थोडंसं। छान तपून झाले आपल्याला। गॅस बारीक करायचा आणि आपण बारीक कट केलेलं कारलं टाकून घेऊ आणि ते थोडं तळून घेऊया। असं तळून घेतलं आपण। आता हे काढून घेऊया। हे बघा असं झालं तर काढून घ्यायचं आपण। हे अशा पद्धतीने आपण हे पण कारले तळून घेऊया। सर्व कारले असे तळून घेतले तेलामध्ये। थोडीशी हळद घालूया, चवीनुसार मीठ घालू आणि परतून घेऊया। छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये। त्याच तेलात आपण भाजी केलेली आहे, तळलेल्या तेलात। तळून घेतलेला मसाला आहे तो टाकून घेऊया त्याच्यावर। परतून घेऊ मसाल्यात कारले छान। अगदी 5 मिनिटासाठी परतवायचे, कारण आपण कारले हे तळून घेतलंय। भाजीला वेळ नाही लागत मग तळून झालं की। ही भाजी तुम्ही केव्हाही करू शकता। 7 दिवस अशी भाजी राहते, फ्रीजमध्ये ठेवायची करून। जेव्हा पटलं तेव्हा आपण खाऊ शकतो अशी भाजी। आपली भाजी ही तयार झाली आहे। मी आता गॅस बंद करते। पावडर ही आपण गॅस बंद करताना टाकतोय। तुम्हाला तिखट हवं तसं टाका आणि कारले हे परतून घ्या आणि गॅस बंद करा।